आता जो तुम्ही प्रेम पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितले आहे. चॅनलवरती कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. असे तुम्हाला ट्रेनिंग टॉपिकवरती टोटल आपल्या चॅनलवरती मिळून जातील. आता तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकडे ते ओपन करायचं आहे. कॅपकडे ते ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्ट ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे आणि तुमचा जो इथे फोटो आहे तो सिलेक्ट करून सिम्पली इथून ॲड करायचा. हा फोटो इथून ॲड केल्यानंतर येथे रेशोचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. 9.16चा रेशो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करून 2 बटन इथं सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर इथून बॅक करायचं आणि ते तुम्हाला काय करायचं, ओव्हरलेच ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. त्या आधी फोटो तिथे पहिल्यांदा ठेवून मग तुम्हाला पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून येथून तुम्हाला आपण जो बीट मॉड्यूल दिला आहे तो तुम्हाला ते सिलेक्ट करून सिम्पली इथून ॲड करायचा आहे. हा बीट मॉड्यूल इथे ॲड केल्यानंतर त्याच बीट मॉड्यूलवरती क्लिक करायचं. खाली थोडं इथे स्क्रोल करायचं, तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचं ऑप्शन आहे सिम्पली त्यावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर इथून जे आपलं सॉन्ग आहे इथून ॲड होऊन जाईल. इथून सॉन्ग ॲड झाल्यानंतर हा जो फोटो त्यावरती क्लिक करून ह्याच्या सॉन्गची लेंथ आहे, जेवढी लेंथ आहे सॉन्गची तेवढीच ह्या फोटोची लेंथ न्यायची. अशा प्रकारे नेल्यानंतर सिम्पली पहिले एन्जॉय ठेवायचं आहे. आता आपल्याला काय करायचं, हा जो बीट मॉड्यूल आहे आपल्याला काय करायचं, त्यामध्ये जे आपण बीट द्यायचं जेथून जेथून चेंज होईल तिथून हा जो फोटो आहे इथून स्पीड करायचं. पहिली बीट बघायची आपली कुठे चेंज होत आहे, तर थोडं पुढं आल्यानंतर इथून बीट अशा इथून चेंज होत आहे. तर ह्याच फोटोवरती क्लिक करू, पहिलं ऑप्शन येतं स्प्लिटचं आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. आता ह्याची पुढची बीट बघायचं कुठे चेंज होत आहे, इथे बीट चेंज होत आहे अशा प्रकारे. ठीक आहे, तर त्याच बीट आपल्या त्याच फोटोवरती क्लिक करू इथून स्पीड करायचं आहे. अशा प्रकारे हा जो फोटो आहे तो शेवटच्या बीट मार्कपर्यंत इथून कट करत न्यायचा आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, ते सिम्पली ते तुम्ही बघू शकाल की जी आपली ना 7वी बीट आहे जिथून चालू होते ना तिथं आल्यानंतर इथून आहे ना हा जो बीट मॉड्यूल आहे इथून स्पीड करायचा आहे. आणि पहिले जे आपलं हा भाग झाला बीट मॉड्यूलचा त्यामध्ये आपले पहिले पिन जिथून ॲड करायचे, तर येतो आपण पहिले जे पिन जिथून ॲड करून घेऊया तर रिप्लेचं ऑप्शन आहे त्यावर सिम्पली क्लिक करायचं आहे आणि पहिले इथून पिन जिथून ॲड करायचं. त्याच्यानंतर दुसरा जो व्हिडिओचा भाग झाला आहे त्यावरती क्लिक करून रिप्लेच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि जो दुसरा आपलं PNG इथून ॲड करायचं आहे. आता इथून अशा ॲड करून घेतल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, आपला हा जो फोटो आहे तो इथून तुम्ही बीट नॉस इथून स्पीड करून घ्या, मी पण घेतो. येथे तुम्ही पाहू शकाल की सर्व फोटो इथून बीट नॉस ॲड करून घेतले. त्याच्यानंतर सिम्पली आपल्याला आता काय करायचं आहे, हा जो आपला आहे ना 7 सेकंद तिथला फोटो आहे, 7, 8 आणि 9 सेकंद तिथले जे 3 फोटो आहेत ते 3 फोटोला आपल्याला काय करायचं आहे, इथून आधुनिक ओव्हरलेच्या ऑप्शनमध्ये जाऊन इथून फोटो ॲड करायचे आपले. तर ते कसं करायचं आहे, सिम्पली 7 सेकंद जिथून आपण फोटो स्प्लिट केला तिथे द्यायचं आहे. ओव्हरलेच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे की ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून जो आपला फोटो इथून ॲड करायचा आहे. फोटो इथून ॲड केल्यानंतर ह्याच्या फोटोची लेंथ आहे 3 फोटोला न्यायची. म्हणजे इथे तुम्ही बघू शकाल 7, 8 आणि 9 सेकंद तिथले जे 3 फोटो त्या 3 फोटोला. त्याच्यानंतर हा जो आपले ना 7 सेकंद जेवढा फोटो आहे तेवढीच ह्याच्या फोटोची लेंथ आहे ठेवायची ओव्हरलेच्या आणि तो स्प्लिट करायचा अशा प्रकारे. त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या फोटोची पण जेवढी लेंथ आहे तेवढीच या फोटोची लेंथ ठेवायची आणि तो स्प्लिट करायचा. पहिलं ऑप्शन स्प्लिटचं आहे त्यावरती क्लिक करून अशा प्रकारे इथून करून घेतल्यानंतर आता आपल्याला काय सिम्पली पहिले एन्जॉय ठेवायचं आहे आणि येथे तुम्हाला ट्रान्झॅक्शनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. लाईट इफेक्ट ऑप्शनमध्ये द्यायचं आहे, मध्ये हा जो ब्लास्ट नावचा वेळ आहे तो सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर ह्याची जी खालची लेंथ असे संपूर्ण कमी करायची. त्याच्यानंतर इथून तुम्हाला अप्लाय टोलचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आता आपला हा जो पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा. क्लिक केल्यानंतर खाली 3 नंबरला इथे ॲनिमेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. येथे तुम्हाला कंबोच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल झूम 1चा इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याचा जो पुढचा फोटो आहे त्या फोटो आपल्या कंबोमधला स्प्लांड नंबर 2चा इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा जो हा फोटो आहे सिम्पली त्या फोटोवरती क्लिक करून पुन्हा आपल्या कंबोच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल ट्रेन 1चा इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्या पुढच्या फोटो आपल्या कंबोमधला ट्रेन 2चा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या कंबोमधला ट्रेन 3चा जो फेड आहे सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या कंबोमधला ट्रेन 4चा जो फेड आहे सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या कंबोमधला स्ट्रेच आणि डिस्टोचा जो फेड आहे सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा जो हा फोटो आहे त्या फोटो आपल्या कंबोमधलाच डायनामिक्स 1चा जो फेड आहे तो सिलेक्ट करायचा आहे. आता आपल्याला काय करायचं, त्याच्या पुढचे जे 3 फोटो आहेत त्या फोटोला नाही इफेक्ट द्यायचे, डायरेक्ट ओव्हरलेच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे आणि हे जे आपण ओव्हरलेमध्ये 3 फोटो इथून ॲड केले त्या 3 फोटोला आता इफेक्ट इथून द्यायचे. तर हा जो आपला पहिला फोटो आहे म्हणजे त्या 3 फोटोमधला त्यावरती क्लिक करायचे. ॲनिमेशनचं ऑप्शन त्यावरती क्लिक करायचे. कंबोच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल 3D कार्ड 1चा इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्या पुढच्या फोटो आपल्या कंबोमधलाच 3D कार्ड 2चा जो फेड आहे तो सिलेक्ट करायचा. पुन्हा त्याच्या पुढचा जो हा फोटो आहे त्या फोटो आपल्या कंबोमधलाच इथून 3D कार्ड 3चा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर हा जो आपला आहे ना आता सिम्पली त्याच्या पुढचा जो हा फोटो असेल त्या फोटो आपल्यावर त्या फोटोवरती क्लिक करायचं. ॲनिमेशनचं ऑप्शन त्यावरती क्लिक करून कंबोच्या ऑप्शनमधला आपल्याला आहे ना स्लाईड अँड व्ह्यूचा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो कंबोमधलाच प्लॅन नंबर 1चा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचं. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या कंबोमधलाच प्लॅन नंबर 2चा जो फेड आहे इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली पहिल्यांदा ठेवायचे. आल्यानंतर इथे इफेक्टचं ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओ वरती क्लिक करायचं. तुम्हाला काय करायचं आहे, ओपनिंग आणि क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे.
यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल डायमंड झूमचा, इथून स्लाइड करायचा आहे आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल सिम्पली आपल्याला काय करायचं 4 सेकंद तिथला जो फोटो आहे त्या फोटोला ठेवायची आणि ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड येते दाखवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो आपला आहे ना 5 सेकंद तिथला फोटो आहे जिथं आपण स्पीड केलं ते द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्या व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर इथून नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जायचं एक नावचा, इथून स्लाइड करायचं आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल 5 सेकंदाच्या फोटोपासून आपल्या शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची आणि नेल्यानंतर सिम्पली ॲडजस्टवरती क्लिक करायचं. इथून स्पीड 20 ठेवायचं आहे, 10 ठेवायचं आहे, इंटेन्सिटी 10 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तिथे आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करू, इथून आपला जो व्हिडिओ आहे इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.